नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पातील T98 या नर वाघाचा मृत्यू झाला आहे। काही दिवसांपूर्वी अशक्त अवस्थेत दिसलेल्या या वाघावर वन विभागाचे पथक सतत लक्ष ठेवून होते, मात्र आज दुपारी तो मृतावस्थेत आढळून आलाय। नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत आता मोठा तपास सुरू करण्यात आलाय। रामटेक वनपरिक्षेत्रातील मनसर उपवन क्षेत्राच्या खुमारी नियत क्षेत्रात T98 हा नर वाघ मृतावस्थेत आढळून आला। पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात हा वाघ T98 या नावाने ओळखला जात होता। वन विभागाच्या माहितीनुसार 13 जुलै रोजी हा वाघ अशक्त अवस्थेत दिसून आला होता। त्यानंतर चोरबाहुली आणि रामटेक वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले होते। सकाळपासूनच वन विभागाचे पथक वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून होते, मात्र दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास कोणतीही हालचाल दिसून न आल्याने अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत। पाहणी केली असता वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेत। घटनास्थळी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच रामटेक वनपरिक्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। यानंतर वाघाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी नागपूर येथील TTC सेंटरमध्ये हलविण्यात आलाय। उपवनसंरक्षक डॉक्टर विनीता व्यास यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अर्थात NTCAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली। दरम्यान वाघाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शवविच्छेदन अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे। त्यामुळे आता वन विभागाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 14/7 एक टायगरची डेथ या ठिकाणी खुमारी बिटामध्ये रामटेक वनपरिक्षेत्रातल्या झालेली आहे। हा वाघ T98 पेंच व्याघ्र प्रकल्पामधील चोरबाहुली परिक्षेत्रात याचं वास्तव होतं। तो काल दुपारून चोरबाहुली वन्यजीवच्या कर्मचाऱ्यांना तो अस्वस्थ अवस्थेत दिसला। तेव्हापासून त्याच्यावर मॉनिटरिंग चालू होती। रामटेक आणि चोरबाहुली संयुक्त मॉनिटरिंग त्यावर चालू होती, परंतु आज दुपारी तो नॅचरली आम्हाला एका शेतामध्ये निलगिरीच्या शेतामध्ये मृत अवस्थेत आढळला। त्यानंतर वरिष्ठांना याच्याबद्दल माहिती देण्यात आली। वरिष्ठ वेटरनरी डॉक्टर, ग्रामस्थ, सरपंच आणि स्टाफ त्याची पाहणी केली। त्याच्यावरून असं लक्षात आलं की हा टेरिटोरियल फाईटमध्ये, आपसात वाघाच्या फाईटमध्ये तो मृत पावलेला आहे। पुढील तपासासाठी आम्ही त्याला TTC नागपूर या ठिकाणी घेऊन जात आहे। पुढील तपास आणि सॅम्पलिंग झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे योग्य कारण आपल्याला कळेल, ते सर्वांसमोर ठेवण्यात येईल। त्याचा अंदाजी वय 12 ते 14 वर्ष असावं, कारण तो फार जुना वाघ आहे आणि टुरिझम क्षेत्रातलाच तो वाघ होता। त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याची ओळख पण आहे। T98 त्याला सगळेजण ओळखत होते। पेंच व्याघ्र प्रकल्पातील T98 या नर वाघाच्या मृत्यूमुळे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे। हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे की यामागे अन्य काही कारण आहे?